नमस्कार, मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय। कवितेचं शीर्षक आहे पिढीजात आरसा। जोडप्यांनी मुले जन्माला घालावी अन नोकरांच्या हवाली करावी। जोडप्यांनी मुले जन्माला घालावी अन नोकरांच्या हवाली करावी। आजी आजोबांचा गंधच नको, घरात मोकळी जागा उरावी। जोडप्यांनी मुले जन्माला घालावी अन नोकरांच्या हवाली करावी। आजी आजोबांचा गंधच नको, घरात मोकळी जागा उरावी। कशाला संस्कारांचं ओझं अन कशाला मोठ्यांचा आदर। कशाला संस्कारांचं ओझं अन कशाला मोठ्यांचा आदर। उद्धट वागून सर्वांसमोर आपले संस्कार करावेत सादर। कशाला संस्कारांचं ओझं अन कशाला मोठ्यांचा आदर। उद्धट वागून सर्वांसमोर आपले संस्कार करावेत सादर। खानदानाची इज्जत धुळीस मिळवावी अन वर तोंड करून मिरवावे। खानदानाची इज्जत धुळीस मिळवावी अन वर तोंड करून मिरवावे। मोजू नये कोणासही आपल्याच नावाचे चक्र फिरवावे। खानदानाची इज्जत धुळीस मिळवावी अन वर तोंड करून मिरवावे। मोजू नये कोणासही आपल्याच नावाचे चक्र फिरवावे। कशाला मायबापाचे उपकार रोज हाडतोड करून अनादर दाखवावा। कशाला मायबापांचे उपकार रोज हाडतोड करून अनादर दाखवावा। घरात भार ठेवण्यापेक्षा वृद्धाश्रमाचा स्वाद चाखवावा। कशाला मायबापांचे उपकार रोज हाडतोड करून अनादर दाखवावा। घरात भार ठेवण्यापेक्षा वृद्धाश्रमाचा स्वाद चाखवावा। गुरूंना आरेतुरे करावे आणि आयुष्याचे इमले बांधावे। गुरूंना आरेतुरे करावे आणि आयुष्याचे इमले बांधावे। सरते शेवटी कुणाचे तरी पाय चाटावे आणि तडे गेलेले मन सांधावे। गुरूंना आरेतुरे करावे आणि आयुष्याचे इमले बांधावे। सरते शेवटी कुणाचे तरी पाय चाटावे आणि तडे गेलेले मन सांधावे। घर समाज देशही बुडतो, संस्काराविन हे सारे घडते। घर समाज देशही बुडतो, संस्काराविन हे सारे घडते। वेळीच ओळखा मायबापांनो, बाळाचे पाऊल कुठे हे पडते। घर समाज देशही बुडतो, संस्काराविन हे सारे घडते। वेळीच ओळखा मायबापांनो, बाळाचे पाऊल हे कुठे पडते। उतू नका मातू नका, जपा संस्काराचा वारसा। उतू नका मातू नका, जपा संस्काराचा वारसा। उद्याच्या जगाने पाहावा भारताचा पिढीजात आरसा। उद्याच्या जगाने पाहावा भारताचा पिढीजात आरसा। भारताचा पिढीजात आरसा। धन्यवाद।